पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री तुकाराम महाराजांची गाथा यातला आज आपण 5 नंबरचा म्हणजे 5व्या क्रमांकाचा अभंग घेत आहोत। अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा, आपुल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे, तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे। 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगातलं मुख्य विषय काय तर देवाला काय आवडतंय, देव आवडीची गोष्ट कुठं पाहतो आणि त्याला जे आवडलं त्यासाठी तो काय करतो। आता त्याच्याकरता संपूर्ण अभंगामध्ये जे काही पदं मांडली गेली, चरणं आहेत, त्या चरणाची संगती व्यवस्थित लावली गेलेली। याच्यात अंतरीची घेतो गोडी असं पहिल्या चरणातला अर्धा तुकडा आहे। अंतर म्हणजे आतली बाजू, अंतःकरण। अंतःकरणात जे काही चाललेलं आहे त्याची गोडी भगवंत घेतो, देव घेतो। गोडी हा शब्द कुठं लागू पडतो तर गोडी हा जिभेचा विषय, रसनेचा विषय। रसनेला गोड लागलेले पदार्थच गोड आहेत असं नाही, तर ज्या पदार्थाचं प्रियत्व आहे, मग ते तिखट असेल, खारट असेल, आंबट असेल, कोणताही प्रकार असो, पण तो आवडीचा असला तर गोडच लागतो। मग जे काही आहे खारट प्रकारचं जसं असतं एखादं खारवलेलं, ते जिभेला आवडीचं असेल तर जिभेला गोड लागतं, आंबट असेल तर जिभेला गोड लागतं, गोड असेल तर आहेच, कदाचित कडू, पण त्याच्या ठिकाणी त्याने अशी प्रक्रिया केली की तेही त्या ठिकाणी चांगलं लागायला लागलं तर तेही गोड। म्हणजे जे जिभेला गोड लागतं ते मनुष्याला आवडीचा पदार्थ असतो। जिभेबद्दलचा विषय झाला। आता वास्तविक जीभ हे काय आहे तर रसना इंद्रिय, पण हे सगळं काय आहे रसना इंद्रियावरचं बोलणं आहे असं नाही। मग कुठलं बोलणं आहे तर अंतरीची म्हणजे अंतःकरणात काय गोड लागतं। वास्तविक पाहता काय आहे की अंतःकरणात जे गोड लागतं ते त्याच्या ठिकाणचं प्रियच आहे। जे इथं खाद्यप्रिय होतं त्या आत कोणतं जे काय असेल त्याचा संबंध आहे तो गोड आहे। आणि हे सांगण्याकरता आपल्याला प्रमाणे असे पाहता येत की तुकोबारायचं एक प्रमाण आहे की गोड तुझे रूप गोड तुझे नाम, हे 2 सांगितलंय। आता गोडी देताना रूप कुठं आहे तर रूप डोळ्याचा विषय, आता काही जिभेचा विषय नाही। आणि गोड तुझे नाम हे वाचेचा विषय, वाचेने नाम घ्यावं, पण यांच्याबद्दलची गोडी कुठं उभा राहिली तर अंतःकरणातच। त्याच्यानंतर दुसरं सांगताना सांगितलं की गोडाचेही गोड हर्षाचेही गोड, असं जे गोड आहे की आत्तापर्यंत ज्याला आम्ही गोड म्हणत होतो त्याला गोडी ज्याच्यामुळे येते ते तुझं स्वरूप आहे। आणि त्या गोडीनं होतं काय तर हर्ष होतो। मग हे सगळं कुठं होतं तर अंतःकरणात होतं, अंतराच्या ठिकाणी होतं। तुकोबारायन ते एका ठिकाणी सांगितले की जो आम्हाला अनुभव येतो त्या गोडीचा, त्या गोडीबद्दल तुम्हाला शब्दांकन करायचं असेल, शब्दांनी बोलायचं असेल तर बोलता येत नाही। गोड लागे परी सांगताची नये, बैसे मिठी सये आवडीची। तिथं पूर्ण काय आहे त्या गोडीशी एकरूप होतं। अर्थात हे सगळं चाललं अंतःकरणातलं, आणि अंतःकरणाची गोडी देव पाहतो। तुम्ही बाहेर काय करता किंवा तुम्हाला काय आवडतं हा सगळा आपला बहिरंग झाला। आणि त्या आवडी म्हणजे बहिरंगातल्या प्रत्येक आवडीत, आता जसं आपण पाहिलं की डोळ्याची आवडच आहे, कानाची आवड आहे, आणि ते त्याला मिळालं तर गोडच लागतं। का डोळ्याला जसं पाहावं वाटतं तसं मिळालं तर गोड लागलं असं धरून, कानाला जसं ऐकायला मिळतं ते गोडच लागेल। हे जसं प्रत्येक इंद्रियाचं आहे, त्यात अगदी प्रेमपूर्वक असं जे असणारं मिळालं
आपल्याला आवडतं ते अनुकूल असं मिळालं की गोडच असतं. पण हे सगळे जे काय आहेत ते बहिरंगच आहेत, बाहेरचे सगळे व्यवहार आहेत. याच्यामध्ये इंद्रिय जर मध्यमाला नसतील, इंद्रियाच्या माध्यमातून गोडी घेत नसेल तर काय कळणार नाही. आणि गोडीत बदल होतो. एक जण जेवायला बसला आणि त्याच्या असं लक्षात आलं की खूपच छान झाली भाजी. मग त्यांनी प्रशंसा केली, वा 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 छान केली. कोणी केली? आता त्याला आवडत नव्हतं त्या माणसाने केली. कोणी केली म्हणल्यावर नाव सांगितलं, अमक्याने केली. हे काय नाही, म्हणजे गोडत होत असता असता ते ना का झालं कोणी केली ह्याच्याकडं आलं. जिभेने तर सांगितलं होतं हे गोड आहे, पण हे नाकर्त्या माणसाने केलं. मग पुन्हा त्याच्या ठिकाणची गोडी कमी झाली. याचा भाग काय झाला तर त्याला या गोडीच्या संबंधात कुणावर भाव आहे आणि कुणावर भाव नाही हा एक तिथं आला. अंतःकरणात भाव आहे म्हणजे अनुकूल भाव आहे. अनुकूल भाव आहे त्याची गोडी चांगली असते. प्रतिकूल भाव आहे ते जरी गोड असेल तर ते गोड वाटत नाही. कारण काय झालं तर प्रतिकूल भाव आहे. त्याच्याकरता मग दुसऱ्या तुकड्यात त्याने दाखवून दिलं की पाहे जोडी भावाची. हे सगळं खरं आहे, पण इथं गोड लागलं, पण याचा भाव कोणता होता त्याच्याकडे पाहायचं. वास्तविक भगवंताच्या सानिध्यात जेव्हा जातो आपल्याला तेव्हा भावाचा भेदच नसतो. भाव हा काय आहे, एकसंग झालेला आहे, एक भाव येतो. कारण का अनुकूल आणि प्रतिकूल हे सगळं कुठे बाह्य व्यवहार आहेत. अनुकूल आणि प्रतिकूल हे अंतःकरणातले भाव उमटत असले तरी बाह्य व्यवहाराचे भाव आहेत. देवासंबंधी, देवाच्या नामासंबंधी, देवाच्या रूपासंबंधी अनुकूल का प्रतिकूल हे काही राहतच नाही. मग ते कसं होतं तर ते अत्यंत प्रेमपूर्वक भावाचं होतं. भाव याचं रूप आता आपण पुन्हा आवड म्हणून धरू. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. मग हे अंतःकरणाचा भाव आहे. त्याचं कारण काय तर ज्या दैवताबद्दलचं, ज्या दैवताचं रूप आहे तिथं भाव आहे. असा भाव अंतःकरणात असला तर तो भाव कोणासंबंधी तर देवासंबंधी. आपण आत्ता पाहिलं की भाव सगळ्याजवळच आहे, पण सगळ्याजवळचा भाव इतर साहित्यावर विखुरलेला आहे. घरातलं जेवढं माझं म्हणून ठेवायचं आहे, म्हणजे जे त्याला प्रेमपूर्वक आहे ते तर भाव आहे. जे माझं नाही, माझं होतं पण आता नाही, तिथला भाव असूनसुद्धा तो नाहीसा होतो. जसं एक मनुष्य सगळं काही घरातलं बघत होता, सगळं माझं हे त्याच्या ठिकाणचं प्रियत्व होतं. मग त्याला गाय प्रिय होती, त्याला बैल प्रिय होते, त्याला घर प्रिय होतं. पण मग वाटणी झाली, भावाकडं काही भाग गेला, भावाकडं काही त्यातली वस्तू गेल्या, काही बैल गेले, गाय गेली. आता तीच गाय रोज ह्याच्याजवळ असणारी, रोज तिच्या पाठीवून हात फिरवणारा, तिथे गेली की संपलं, माझी नाही भावाची. म्हणजे भाव बदलला. पण हे का होतं तर याच्या ठिकाणी जे काही बाहेरचं आहे ते माझं का त्याचं असं त्या ठिकाणी उभं राहतं. आता इथं काही नाही. कारण काय आहे, देवाबद्दलचा भाव जो होतो तो एकरूप होतो. त्याच्याकरता त्यांनी दाखवलं की भाव आणि त्याची गोडी ह्या दोघांची जोडी झाली, दोघंही तिथं आले. अर्थात काय आहे की प्रेम आणि आवड, भाव आणि आवड दोन्ही एक झाले आणि मग त्या ठिकाणचं जे सुरुवात झाली ते त्याचं स्वरूप आहे. असा जो कोणी आहे त्या भक्ताचं आता चाललंय ते वर्णन कुठलं चाललंय तर अंतःकरणाचं चाललंय, इंद्रियाचा संबंध नाही. गोडी दाखवायची तिथे इंद्रिय आलेली नाहीत, अंतःकरणच आहे. अंतरीचा भाव जाणून या. भगवंतानी हे सगळं कुठं पाहिलं, अंतःकरणातला त्याचा काय भाव आहे ते पाहिलं. मग ज्याचा भाव अंतःकरणात चांगला आहे ते भगवंताला गोड लागतं. एक उदाहरण आहे की पांडवाबद्दलचं सगळं प्रियत्व हा भगवान श्रीकृष्ण नेहमीच सांगतो. आता पांडव तर गेलेत वनवासाला, पण त्याला आम्हीसुद्धा तुझ्याबद्दलचा चांगला भाव ठेवतो हे दाखवायचं होतं. म्हणून दुर्योधनानं भगवान श्रीकृष्णाला जेवणाचं आमंत्रण दिलं आणि घरात सांगितलं की वेगवेगळे पदार्थ करा, जे जेव्हा नसतं पण ह्यानी जर मागितलं तर ते तयार असलं पाहिजे. राजाच्या घरी असंच असतं, सगळे पदार्थ करायचे, नाही त्यातला खाल्ला तर ते टाकून द्यायचे. ह्यांना काय घेणं देणं आहे स्वयंपाक्याला. मग सगळे पदार्थ केले की श्रीकृष्णाने म्हणलं आहे का रे, ते आहेच.
नाही असं म्हणायचं काही संबंध नाही. इतके सगळं पदार्थ केले आणि ह्यांना जेवण्याची आमंत्रण दिल्यामुळं जेवणाची वाट पाहू लागले. भगवान श्रीकृष्ण निघाले, पण निघता निघता मध्येच विदुराचा वाडा होता. विदुर काय चाललंय म्हणून आत शिरले, तर विदुर जेवायला बसायच्या तयारीत होते. म्हणले, अरे भगवंता बरं झालं आला, मी जेवायला बसलो, जेवतो का? बसले. मग त्यांच्यात काय होतं, ताक, आणि मग बसले की, आणि त्याच्याबरोबर अगदी काय आहे, काय उपास पडले होते कृष्णाशी, कन्याभक्षी विदुराच्या. असं काही जेवण झालं, तृप्त झालं. म्हणले आता विदुरा एवढं सगळं झालं, एवढ्या जेवणावर पानाचा विडा असतं तर बरं झालं असतं. विदुर म्हणले, आणतो. पानाचा विडा दिला. आता हे भगवंताची मुद्दाम खेळी होती. चांगलं तोंड रंगू दिलं आणि मग दुर्योधनाच्यात गेले. अरे अरे देवा, किती वेळ झाला? म्हणजे हे काय आत्ताच जेवलंय बघ, पान खाल्लंय. म्हणजे काय, आम्ही एवढा स्वयंपाक केला, कुठं जेवला तू? विदुर, तिथं काय मिळालं? म्हणजे तू पाठवलेल्या का नाही? पण काय चांगल्या होत्या. याचं कारण आहे ते अंतरीची गोडी. इथं म्हणजे दिखावा आहे. तू दिखाव्यासाठी सगळं करतो. तुझ्या दिखाव्यानं मला काय करायचं आहे? हे जे काय आहे हे प्रेमपूर्वक आहे. भगवंताला असलं खायला द्यावं का न द्यावं ह्याचं काहीच नाही. जेवायला पंक्तीला द्यावं ह्याचाच खूप आनंद त्यांना. म्हणजे अंतःकरणात काय आहे हे सगळं पाहिलं जातं, आणि तिथलं जे काय आहे ते दुसरं कोणाला कळणार आहे? कारण अंतःकरणात जवळचं कोण आहे? बाहेरचं सगळं बाहेर असेल, पण अंतःकरणात जवळ एका परमात्म्याशिवाय काय कोण असणार आहे? सगळं असेल ते परमात्म्यालाच माहिती. त्यामुळं हे सगळं आहे. आता हा जो काही असणारा भाव आहे, तो भाव कुठं असतो? तो अंतःकरणातच असतो. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे भावच आहेत, आणि हे अंतःकरणाचेच गुणधर्म आहेत. अंतःकरणातच हे भाव उठतात. आपण नेहमीच क्रोधी असतो, नेहमीच कामनेचे भरलेला असतो, नेहमीच लोभी असतो असं नाही. जेव्हा तो भाव जागा होतो तेव्हा असतो. जेव्हा भाव नसतो जागा तेव्हा ते अंतःकरण कसं असतं? जेव्हा कामना नाही, जेव्हा क्रोध नाही, लोभ नाही, ह्यातलं काहीच नाही उभा राहिलं, मग भावने विरहित अंतःकरण आहे का? तसं नाही. तिथंही भाव असतो, पण यांचा संबंध नसतो. आणि यांचा संबंध घेऊन व्यवहार होत असल्यामुळं आता तिथं भाव आहे याची जाणीव आपल्याला नसते. पण हा भाव जो असतो तो या सगळ्यापासून शुद्ध भाव असतो. या शुद्ध भावाची जागा अंतःकरणच आहे, आणि अंतःकरणातच तो भाव होतो. आता एक असं आहे की असं सांगितलं की पिकलिया सेंदे कडूपण गेले. हे जसं एक उदाहरण दिलं, दृष्टांतात दाखल दिलं, तसं आता सांगतात की अंतरीचा पालट घडला. म्हणजे आता जर काही असेल तर अंतःकरणातला पालट घडला, अंतरीचा पालट घडला कारण. म्हणून सगळे जे तुम्ही आम्ही ते सगळ्याच दृष्टीनं लगेच भावनाशील असतो असं नाही. मग होत होत भावनाशील होतो, अभ्यास करत करत भावनाशील होतो, आणि तसं होण्याकरता त्याला अंतःकरणातलंच पालट व्हावं लागतो. अर्थात अंतःकरण इतर गोष्टीचे जमा करत असेल तर ते रजगुणी आहे, ते जमा झालंय, पण आमक्यालाच का जमा झालं? त्याला माझ्यापेक्षा जास्त का? तमगुणी. पण झालं त्यात खूप चांगलं झालं असं जर म्हणत असेल तर सत्वगुणी. सत्वगुणी अंतःकरण नेहमी समाधानी असतं. त्याचं एक कारण आहे की सत्वगुणी अंतःकरण संसाराच्या दृष्टीने पाहत असलं तर आपल्यापेक्षा खाली कोण आहे त्याच्याकडं पाहत, त्याच्यापेक्षा आपलं बरं आहे. ह्याचं काय आहे, पण आपलं बरं आहे. आणि सत्वगुणी अंतःकरण परमार्थातल्या वरच्या माणसाकडं पाहतं, आपल्यापेक्षा त्याच्याजवळ चांगलं आहे, तो चांगले प्रगती करतो. रजगुण्याचं तसं नाही, माझ्यापेक्षा ह्याचं कमी, माझं चांगलं आहे ना, मग तो त्याची फुशारकी दाखवतो. म्हणजे त्याला दांभिकता आहे त्याची. मग भक्ती असो परमार्थाची, नाही तर काय असो, तो भक्ती करत असला तरी दंभ आहे त्याच्याजवळ. आणि तमगुण्याजवळ माझ्याजवळ आहे, पण त्याच्याजवळ आहे म्हणल्यावर त्याचा नाश करा. मग त्याचा नाश करण्यात माझे 10-5 त्यातले कमी झाले तर हरकत नाही, पण त्याचा नाश करा. याच्यामध्ये पाहायचं सत्वगुणी अंतःकरण. सत्वगुणी अंतःकरणाचा भाव जो आहे तो अशा तऱ्हेचा आहे की तिथं त्या ठिकाणी आता जर काही झालं असेल तर मग हे पालट झाल्याबरोबर सदा समाधान तिथं असतं, आणि मग तेच गोड लागतं. जिथं समाधान असतं ते काही असो त्याला गोड वाटत असतं.
समाधानाच्या ठिकाणी असमाधान असलं तर काही करा गोड वाटत नाही. समाधान असलं तर एवढं तेवढं जरी असलं, कमी वाटत असलं तरी कमी वाटणार नाही गोड आहे. म्हणजे अंतःकरणाची स्थिती आता कशी पाहिली आपण, अंतःकरण समाधानी, अंतःकरण सात्विक आहे आणि अंतःकरणात भगवंताच्या जे जे काही स्वरूप असतील, रूप, नाम, चरित्र, संतकथा, या सगळ्याविषयी अंतःकरणात गोडी, हे पाहिल्यावर भगवंताला आनंद होतो. मग आता त्याच्यासाठी दुसऱ्या चरणात सांगितलं की देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. पहिल्या चरणात दोन्ही अक्षर सारखेत. सोयरा या शब्दाचा आपण सहज अर्थ आपल्या सोयीने करायचा असला, सोय जाणे तो सोयरा, आपल्या सोयीला उपयोगी पडतो तो सोयरा. वास्तविक सोयरा हा शब्द नातलगा संबंधी, आमचे हे सोयरे आहेत, ते सोयरे आहेत, हे झालं. पण हे सोयरे झाले हे तुमचं नातेसंबंध आहे. जो आमची मदत करतो तो सोयराच आहे. आता मदतीला कोण आहे तर देव सोयर आहे. देवानं काय केली, आमची सोय केली. वास्तविक पाहता सगळं शरीर आहे, चाले हे शरीर कोणाची आहे सत्ते, कोण बोलविते हरिवीन, हे आमची सोयच केली. एवढं मोठं शरीर दिलं. कोणीही झालं तर आपल्याला सगळ्याच्या प्रतिकृती तयार करता येतात. काही ना काहीतरी आता बनावट होऊ शकतं, पण शरीर कोण करू शकतंय? शरीर कोणीच करत नाही. शरीर हे काय आहे की शरीरातले बरेचसे अवयवसुद्धा असे आहेत की त्याचं प्रत्यारोपण करता येत नाही. ते देवाने बनवले तेच आहेत. एवढंच आहे का, तर आम्ही जे जे काही करतो त्या सगळ्या गोष्टीचे आमच्याजवळचं अव्यक्तात सांभाळ करणारा देवच आहे आणि प्रत्येक वेळेस स्फुरण देणारा देवच आहे. म्हणजे सगळंच आमचं करतो, म्हणजे आमची सोय करतो. एरवी संसारी माणसाची सोय सुद्धा देवानंच केली आणि परमार्थाची सोय केली. परमार्थात जर एखादा सतत चिंतन करत असेल, देवा मला भेट घ्यायची, मग आता त्या भेटीची सोय म्हणजे देवानं काय केलं, संताची भेट घालून दिली. कारण मी कसा आहे तो तुला कसं ओळखू येणार, संत तुला शिकवतील. मग संताची भेट घालायला देवाचीच कृपा असावी लागते. बहुअवघड आहे संत भेटी, परी जगजेटी करुणा केली. जगजेटीच्या करुणाशिवाय संत भेट नाही. संत भेट तरी का झाली, आता देवामुळं संत भेटले आणि संतामुळं कोण भेटलं, देव भेटला. हे एकमेकाचे याला जन्यजनक भाव संबंध म्हणायचं. कोण जनक कोण जन्य, एकमेकाचे एकमेकाला हे संबंध आहेत. आता त्याच्यामुळं आमच्या ठिकाणी जर काही झालं असेल तर हे जे काही भगवंताचं स्वरूप आहे ते समजायला लागलं. आणि देवानं सुद्धा काय केलं की आपल्याला कसं कसं सोपं जाईल, कोणत्या कोणत्या गोष्टीनं अजून आपलं अंतःकरण आपल्या देवतेकडं जाईल, त्याच्याकरता त्या सगळ्या लीला केल्या. अवताराची राशी तो हा उभा विटेवरी, म्हणजे अनेक प्रकारचे अवतार धारण केलेत. कशासाठी, आपल्याला ह्या लीलेतनं कळल, त्या लीलेतनं कळल, त्या लीलेतनं कळल. आणि ज्या ज्या लीला आपण पाहू लागलो, काही ठिकाणी हास्य लीला आहेत. म्हणजे भगवंताच्या लहानपणातल्या खेळी पाहायला लागलं म्हणजे किती किती खेळ केलेत, कोणासाठी काय काय खेळ केलं, ते मनुष्याच्या ठिकाणी हास्य उभा राहत. किती झालं तरी जेव्हा बाललीला ऐकायला लागले की माणसाला हसू येतं. दुसरी गोष्ट काय आहे, जेव्हा मोठे झाले आणि अर्जुनाला बोध करायला लागले तेव्हा ज्ञानाच्या लीला सुरू झाल्या. आणि मग मात्र काय झालं की ज्ञानानं गांभीर्य आलं. काय सांगितलंय देवाने, काय सांगितलंय, एवढंच त्या ठिकाणी उभा राहायला लागलं. ह्या सगळ्या सोयी केल्या. कधी तुमच्या ठिकाणी उपासनेची इच्छा निर्माण होईल, देवाचं स्वरूप कसं आहे कळल, कधी तुमच्या ठिकाणी ज्ञान उभा राहील, ज्ञानाने तुमच्या ठिकाणी भगवंताची समग्रता कशी दिसेल, हे सगळं जर कोणी बनवलं असेल तर देवानंच. मग देव हे सगळं समजून द्यायला सोयर पण काय करतात, स्वतः देवाला तर आपल्याजवळ येता येत नाही. मी तुझी सोय केली म्हणायला जसं व्यक्ती दाखवता येतो तसं कुठे. देव म्हणले हे संत म्हणजे कोण आहेत, यांना जे मी तुझ्याजवळ पाठवले हे कोण आहेत, हे मी माझंच रूप आहे. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. माझी प्रतिमा हे निमित्त आहे, बाकी माझं स्वरूप कोण आहे, देवच आहे. आणि हे संत महात्मे हे देवच आहेत.
मग तुझ्या सगळ्या सोयी करतात. आता अडीअडचणी, शंका कुशंका आणि प्रतिबंध याचं निवारण कोण करतं? संतच करतात. मग संतांची सगळ्या दृष्टीने आम्हाला सोय झाली. तुम्हाला जे काही पाहिजे असेल ते आलं. शंका विचारा निरसन होईल, प्रतिबंध काय आहेत विचारा निरसन होईल. जे काही असेल ते, मग जो अंतरंग अभ्यास करतो त्याचं उत्तर संताजवळ आहे, जो ग्रंथाचा अभ्यास करतो त्याचं उत्तर संताजवळ आहे, जो उपासना करतो त्याचं उत्तर संताजवळ आहे. संत आमक्या 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 गोष्टीबद्दल वर्णन करतात असं जरी दिसत असलं तर संत हे सर्वांगी, म्हणजे त्यांना कर्मही कळतं, त्यांना ज्ञानही कळतं, त्यांना उपासनाही कळते, त्यांना भक्ती कळते आणि त्यांना वैराग्यही कळतं. जो विषय जेव्हा सांगायचा आहे तेव्हा तो विषय इतक्या समग्रतेनं सांगतात. आपल्याला वाटतं हे किती वैराग्यात पारंगत आहेत, तर पुन्हा भक्तीचा विषय सांगतील. यांना भक्तीचं किती कळतं म्हणलं तर ज्ञानाचा विषय सांगतील. हे सगळं त्यांच्याजवळ आहे. पण ज्या वेळेस ज्याच्या ठिकाणच्या अंतःकरणाची ओढ काय आहे ते पाहून त्याला त्याप्रमाणे प्रतिपादन करणं ही झाली सोय. ही सोय कोणी केली? देवानंच केली. आणि संतांनी कधी मी म्हणतो म्हणून ऐक असं नाही, देव असं सांगतात. देवाकडं पहा. ग्रंथाकडं पाहत असताना ग्रंथाचं निरूपण हे देवानंच केलेलं आहे असं ते म्हणतात. मग सगळ्या गोष्टी संत काय करतात? देवालाच पुढं घेऊन बोलतात. म्हणजे देवानंच केलेली सोय. देव सोयरा दीनाचा. आता दीन हा शब्द या ठिकाणी आला. दीन म्हणजे काय आहे? तर आपण जे काही करत असतो त्या सगळ्या गोष्टी आपल्याला दीन म्हणून कुठं कळत असेल तर संसारातली कमतरता म्हणजे दीन. यथास्थित संसार असला म्हणजे तो चांगला, आणि संसारात हे असलं की ते नाही, ते असलं की ते नाही, असं असलं की हे दीन आहेत. हा शब्द इथं नाही. इथं कोणतं आहे? तर जी गोष्ट करायची पण केली जात नाही त्याला अडचण निर्माण होते, मग त्याचं नाव प्रतिबंध. आता जे आपण ते पाहिलं ते प्रतिबंध. वेळोवेळेला आम्हाला अडचण कोण करतं? तर इंद्रियजन्य विषयच आठवतात, विषयाची जाणीव होते. मग हा जो विषय, तो विषय इंद्रियानं आमच्या ठिकाणी आणून ठेवलेला आहे, त्याचे संस्कार आहेत. एक मनुष्य सकाळी नामस्मरणाला बसलेला, पहाटे 5:30ची वेळ, एकाग्रता आहे आणि एकाग्रतेचा भंग झाला, त्याला वास यायला लागला. वास कशाचा येतो? मग त्याच्या लक्षात आलं भजे तळले आहेत कुठंतरी, आणि मग त्याची ध्यानाची विचलता झाली. ध्यान जागं झाल्यावर घरात म्हणला, इतक्या सकाळी भजे कशाला तळले? ते म्हणजे आमची अजून चूल पेटलेली नाही, आम्ही काहीच नाही, आमचं सकाळचंच काढतो ना, आमच्यात कशाला? म्हणलं बघा तरी शेजाऱ्याच्यात कुठं चाललं आहे का? त्यांना विचारतं आमच्यात कुठे? मग हा प्रतिबंध कुठून आला? तर इंद्रियानं मागं जे काही त्या ठिकाणी संस्काराला साठवून ठेवलं होतं ते आत्ता दिलं. मग हे सगळे जे आहेत हे काय आहे? तर इंद्रिय त्याला अडचण करतात. इंद्रियानं आम्हाला अशा तऱ्हेनं काय केलं की परमार्थात पुढं जाऊ दिले नाही. इंद्रियांची दीने आम्ही केलो नारायणे. ह्या इंद्रियानं आम्हाला दीन केलं आहे. तेव्हा हे दीनत्व आहे. आपल्याला दीनत्वाबद्दल म्हणायचं असेल तर हे दीनत्व आहे. आणि ते दीनत्व काढायला इंद्रियांचीच खोड मोडण्याकरता भगवंताचीच म्हणजे संतांचीच गरज असते. संत प्रत्येक इंद्रियाचा विषय आणि त्या विषयाबद्दल झालेल्या इंद्रियाची ओढ ह्या दोन्हीची ताटातूट करण्यामध्ये युक्ती शिकवतात. इंद्रियाला जे गोड लागतं त्याच्यापेक्षा गोड काय आहे हे एकदा दाखवून दिलं म्हणजे इंद्रियाचा आणि विषयाचा आपोआप भाव कमी होईल. एखादी गोष्ट काय आहे की त्याला जे पाहिजे, एखादा मुलगा खेळतोय आणि काय करतोय तो की जे हातात घेऊन ये, कुठं सुरी आहे, कात्री आहे, ते घ्यायला बघतो. आता तर मोठ्या माणसाला वाटतं लागल ह्याला, आणि त्याने जायचं की तेच घ्यायचं. मग त्याला त्याचं एखादा असं काय खेळणं आणून दिलं की ते दिलं सोडून त्या खेळण्याच्या मागं लागला. मग तसं जे काही आहे इंद्रियांचं विषयाचं ते कमी व्हावं म्हणून इकडं आणलं. मग इंद्रियेत जर काही असतील तर इंद्रियाला काय केलं? मग इकडं मानसपूजेत गुंतवलं, मानसपूजेची योजना चालू केली. इंद्रिय कल्पनाच करू लागली, पण आता कोणती आहे? संवादी भ्रमाचे करू लागली. भगवंत आणि त्यांच्याशी होत असलेल्या उपचाराच्या क्रिया
याच्यातून इंद्रियाचा बदल होऊ लागला आणि मग त्याच्या ठिकाणी हे दीनत्व कमी करण्याचा सगळा जर काय असेल तो उपचार झाला. आता ती सगळी सोय कोणाकडून झाली? देवरूपी संताकडून, म्हणजेच देवाकडून. हे सगळं सांगत असताना देवानं आणखीन आमच्यासाठी काय केलं ते दिलं की आपुल्याच वैभवे श्रंगारावे निर्मळे. देव सोयरा झाला हे दुसऱ्या चरणात. पुन्हा त्या तिसऱ्या चरणाचा संबंध इथं कसा आला? तर देव सगळं काही आमचं करतो. जसं लहान बाळ असतं, काही महिन्याचं असो किंवा वर्ष 2 वर्षाचं असो, त्याला काही कळत नाही. मग त्याच्या हातात घातलेल्या बिंदल्या, त्याच्या गळ्यात घातलेली सरी, हे त्याला अडचण वाटते. पण हे कोणाच्या आवडीचं आहे? हातातलं, गळ्यातलं किंवा त्याच्या अंगात घातलेले नवीन हे आईच्या आवडीचं आहे. आईला आवडतं तसं बाळ सजवते. हे काढून टाकायचा प्रयत्न करतं, पण आई त्याला त्याप्रमाणे सजवते. आईला आवडतंय, बाळाला आवडतं का न आवडतं माहीत नाही, तसं देवाला आवडतोय हा भक्त म्हणून देव त्याचं काय करतोय? तर वैभवे, वैभव म्हणजे देवाजवळ ऐश्वर आहे. देवाला भगवंत गुण आहेत म्हणत, यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, ह्या 6 गुणानं भगवंत आहेत. मग त्यातल्या कोणत्या गुणाने ह्याला सजवायचं, कोणत्या गुणाने ह्याला वैभव प्राप्त करून द्यायचं? तसं हा भक्त आहे, हा ज्ञानी, हा वैराग्यशील आहे. हा काय आहे की कर्मामध्ये अत्यंत जे काही कर्म करायचं ते कर्म फलदशा पूर्ण होऊन सुद्धा त्याच्या ठिकाणचं कर्म आहे. मग जसं परळीला जे होते नागामित्र, त्याला जगमित्र नागा, त्याने काही नाही, कोणाचंही काम करायचं, आपल्या मित्राचं काम, आपल्या मित्राचं काम. मग आता हा परमार्थच झाला यांचा, आपल्या मित्राचं काम. आपल्या मित्राचं काम करण्यामध्ये दिवस दिवस जायचा. जो जो कोणी असेल त्याला काम सांगायचा आणि ह्याने ते करायचंच. मग हे सुद्धा परमार्थाचंच झालं. तेव्हा हे मित्रत्व त्याच्याजवळ प्राप्त करून देणं हे सुद्धा वैभवच आहे. तो त्यातला पारंगत झाला, सगळ्यांचा मित्र म्हणूनच श्रेष्ठ झाला. हे सगळं करत असताना श्रंगारावे निर्मळे. आता त्याच्या ठिकाणी काय करायचं आहे? तर जे काही आहे ते श्रंगारित करायचं. वास्तविक काय आहे? श्रंगार म्हणजे सत्वगुण टिकवायचा आहे. सत्वगुणाच्या मागण्या नाही. जसा काही आहे चांगले सत्वगुणीच ते, पण कुठंही ज्ञानेश्वरीचं पारायण असलं की व्यासपीठ ह्यानं असतं. कुठं काकडा असलं तर ते प्रमुख, हरिपाठाला प्रमुख. मग ह्याने काय करायचं? व्यासपीठावरून चालू करायचं. म्हणजे हे ज्ञानेश्वरी वाचण्यात पारंगत झाले, त्याचं त्यांचं काय आहे मुख्यत्व झालं. मग इतकं काय, पण ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ आहेत, हे सगळं झालं खरं, पण याला त्याचा अहंकार आहे ना. माझ्याशिवाय पारायण चालत नाही, माझ्याशिवाय काकडा होत नाही. हे सत्वगुणीच आहेत, पण काय झालं? बाधित झाले. त्यांना अहंकाराने त्यांच्या ठिकाणी काय झालं? बाधा केली. अहंकार त्यांना अडचण करायला लागला. भगवंतानी हेच बाजूला केलं, तुला सत्वगुण देईन, भक्ती देईन, पण अहंकार नाही. अहंकारापासून दूर ठेवणं हे भगवंताची त्या ठिकाणी घेतलेली काळजी. आणि त्याच्यामुळं भगवंत काय करतात? तर त्याला त्याच पद्धतीचा विचार आणतात. मग पुढं सांगितलं, तुकोबारायचं एक प्रमाण आहे की तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, श्रंगारिले बाळ कौतुके. हे सगळं जे काही त्या भक्ताचं एवढं श्रेष्ठ करून त्याचं कीर्ती वाढवली, हे तुम्ही सजवलेलं बाळ आहे, तुम्ही सजवलेलं बाळ आहे. ही सगळी सजावट तुम्ही केलेली आणि त्या सजावटीमुळे हे अत्यंत काय आहे पुढं झाले. कोणत्याही संताबद्दलचं वैशिष्ट्य जागं होऊन, त्याच्याबद्दलचं प्रेम होऊन तीच मागणी करण्याकरता आपण तिथं जातो. त्याचं कारण आहे की हे बाळ श्रंगारले, त्याला काय केलंय? सजवलंय. कुणी? तर भगवंतानीच. आता त्याच्या पुढं जाऊन सांगितलं की तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. आता या सगळ्या अभंगाची संगती लागली. गोडी कुठं असते? आता आपण पाहिलं की गोडी हा कशाचा विषय? जिभेचा विषय. आता इथं त्याच्याकरता जेवण हे दिलं, ह्याच्याबरोबर जेवण करतो. गोडी आणि जेवण हे दोन्ही काय केली? संगती लावली. उपक्रमात काय सांगितले? ह्याची गोडी, आणि उपसंहारात काय आलं की त्यांच्याबरोबर जेवतो.
देव जेवतो म्हणजे काय करतो, तर त्याची जी गोडी आहे ती गोडी घेण्यामध्ये जसं भक्त गोडी चाखतो तसं देव त्याच्याबरोबर चाखतो, म्हणजे त्याच्या संगतीने राहून ती भक्ती परिपूर्ण करतो. एका ठिकाणी तुकोबारायाचं एक प्रमाण आहे की संगती पंगती देवा सवे घडे. त्याच्यामध्ये काय नित्यानित्य ओढे हेची सदा नित्यानित्य होय किंवा नित्यानित्य पढे तेची सदा. त्याच्या ठिकाणी काय आहे की संगती. मग आता ह्या संगतीचा लाभ जसा देवाने आणि भक्तानं एकत्र घेतला तसं तसं यामध्ये आणखीन गोडी वाढत चालली. अर्थात देवाची संगती भक्ताला आणि भक्ताची संगती देवाला, हेच ह्यांची पंगत आहे. त्यांनी देवाचा आठव करावा आणि देवाने त्याचा आठव करावा, ह्या दोघाची अंगत पंगत नेहमीच चाललेली असते. आणि त्याच्याकरता आणखी एका ठिकाणी तुकोबाराय म्हणतात की आवडीची न पुरे धनी, म्हणजे मी किती केलं तरी माझं पोट भरलं असं नाही. प्रीतमनी बैसली, एवढी प्रेम बसलंय की पुन्हा पुन्हा, जसं आपण आता खूप जेवण झालं, आता नाही बाबा, माणूस काय करतो की संध्याकाळी सुद्धा म्हणतो दुपारी खूप झाले आता नको. असं नाही, एक प्रवचन ऐकलं म्हणजे आता दुसरं आहे म्हणतो का माणूस, आता माझं फाट पोट भरलं आहे आता मला दुसरं नको. कारण त्याला जर आवड असली तर तो असं किती, कारण इथलं पोट भरणं म्हणजे पुन्हा भूक लागणंच आहे. हे पोटही भरतं आणि भूकही लागते, दोन्ही गोष्टी संगत चाललेल्या असतात. म्हणून त्याच्याकरता तुम्ही जे काय आहे त्यात प्रेम प्रीतीचे, म्हणजे ह्या करत असलेल्या साधनेचं प्रेम आहे आणि त्या साधनेतून प्रेम निर्माण करणारी म्हणजेच ती साधना प्रेमाची प्रीतीची आहे. अशी सगळी मांडणी या अभंगामध्ये आली. अभंगात देव आणि भक्त याची संगती दाखवली. भक्त कसा आहे तर अंतःकरणाचा शुद्ध आहे, अंतःकरणात भगवंताच्या भक्तीची जी गोडी ते त्याच्या भावनेनं परिपूर्ण झाली आणि त्याची गोडी पूर्ण करण्याकरता देव सोयरा होतो. अशी संगती लावत लावत हे 4 चरण एकामेकाशी कसे संगतीला आले यात दाखवलेले आहेत. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.